नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅप अप ओपनिंगनं केलेली जवळपास 51 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्ह ओपन झालेला आहे ना। बँक निफ्टी 200 पॉईंटच्या आसपास पॉझिटिव्ह, पण त्यानंतर ना हायर लेवलवरून निफ्टी बँक निफ्टीमध्ये असेल आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं। हायर लेवलवरून सेल ऑफ बघायला मिळाला। निफ्टी 25,250 वरून खाली आला, जसं 25,200च्या खाली आला थोडंसं डिक्लाइनिंग आणखी वाढलं जवळपास 25,150च्या आसपास। आणि बँक निफ्टीसुद्धा 51,700 जो आपला काल महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स म्हणलेला तिथून खाली आलं आणि 51,500च्या खाली आल्यानंतर थोडंसं 51,400 या रेंजपर्यंत आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये मूव बघायला मिळाली। आणि ओव्हरऑल आज मार्केटवर एंटायर दिवसभर बऱ्यापैकी सेलिंग प्रेशर बघायला मिळालं, एक दबाव बघायला मिळाला, थोडंसं हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं। कालही आपण व्हिडिओमध्ये म्हटलेलं निफ्टीमध्ये 25,350 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, बँक निफ्टीमध्ये 51,700 रेजिस्टन्स आहे। त्यानुसार आपल्याला तो रेजिस्टन्स पॉईंट्स निफ्टी बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळाला। आज विकली एक्सपायरी होती निफ्टी ऑप्शन्सची, त्यामुळे सुद्धा थोडीशी वॉलॅटिलिटी निफ्टीमध्ये राहिली। उद्यासाठी ट्रेड करायचं असेल तर उद्या विकेंड आहे, फ्रायडे। निफ्टी जोपर्यंत 25,200च्या वरती जाणार नाही, फर्दर अपमूव येणार नाही, त्यामुळे 25,200 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 25,200च्या वर गेला तर 25,300 350पर्यंत निफ्टी जाईल। अदरवाईज लोअर लेवल 25,200च्या खाली मेंटेन राहिला तर थोडंसं डिक्लाइनिंग येऊ शकतं। फर्स्ट सपोर्ट आहे 25,100, त्याच्या खाली आला तर 25,000पर्यंत निफ्टी येऊ शकतं। त्यामुळे निफ्टीसाठी 25,200च्या खाली 25,100 फर्स्ट सपोर्ट, त्याच्याखाली 25,000 सेकंड सपोर्ट आहे। हायर लेवलला 25,200च्या वर सस्टेन राहिला तरच 25,300 ते 350पर्यंत निफ्टी जाऊ शकतं। या व्ह्यूनुसार तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये 51,500च्या खाली क्लोज आहे, 51,500च्या अबाव मेंटेन राहिला तर परत पुन्हा 51,700पर्यंत जाऊ शकतो, जो 51,700च्या आसपास एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 51,500च्या खाली मेंटेन राहिला तर फर्दर लोअर लेवल येऊ शकते। फर्स्ट सपोर्ट आहे 51,200 आणि त्याच्या खाली आला तर 51,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते। त्यामुळे बँक निफ्टीसाठी क्लिअर कट लेवल 51,500च्या खाली 51,200, त्याच्या खाली 51,000पर्यंत येऊ शकतं। 51,500च्या वर झाला मेंटेन राहिला तर 51,700पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। या व्ह्यूनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। FIDIचा डेटा आजचा अजून अपडेट नाही, पण कालही जसं म्हटलं, काल FISने जवळपास 975 करोडची किरकोळ खरेदी केली, DISने 97 करोडची किरकोळ खरेदी केली। बाकी आजचा डेटा अजून अवेलेबल नाही आहे। आज NSEमध्ये 1437 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1000 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 17 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 33 शेअर्स पडलेत। त्यामुळे ओव्हरऑल आज NSEमध्ये शेअर जास्त वाढलेत, निफ्टीमध्ये मात्र प्रॉफिट बुकिंग आहे, पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, 33 शेअर्स पडलेत। सेक्टर इंडिसेसमध्ये साईडवेज मूव आहे। IT आणि मेटलमध्ये थोडंसं पॉझिटिव्ह बायसने ट्रेड बघायला मिळाला, तर ऑटो आणि ऑइल अँड गॅस या सेक्टरला थोडासा दबाव बघायला मिळाला, सेलिंग प्रेशर बघायला मिळालं। बाकी अदर सेक्टर्स बऱ्यापैकी फ्लॅट क्लोज झालेत। ग्लोबल क्यूजचा आढावा उद्यासाठी घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत। डाऊ फ्युचरसुद्धा फ्लॅट आहे, 44 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। कालही US मार्केट फ्लॅट क्लोज झालेले, त्यामुळे थोडंसं मार्केट मला वाटतं जर आजही ग्लोबल क्यूज फ्लॅट राहिलं तर उद्या परत पुन्हा एक स्टॅग्नंट आणि फ्लॅट मूव बघायला मिळू शकते। आणि आपण ज्या मगाशी रेंज केल्या त्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतं। तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।